विश्व हिंदू परिषद धुळेच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष शोभायात्रेचं आयोजन व ही प्रथा चालू आहे। गेल्या 20 वर्षापासून ही शोभायात्रा सायंकाळी निघायची, पण गेल्या 2 वर्षापासून ही शोभायात्रा सकाळी 8 वाजता आपण सुरू केलेली आहे। उगवत्या सूर्याला नमन करून या शोभेचा आपण शुभारंभ एकविरा देवीच्या मंदिरापासून सुरुवात करतो। तिथून ती निघून गांधी पुतळा, नगरपट्टीने गल्ली नंबर 6 तिथून आपल्या सरळ 6व्या गल्लीतनं चैनी रोडवरनं राजकमल टाकी, सरळ पुढे जाऊन राजकमल टाकीवरनं आग्रा रोडच्या राम मंदिराला 11:30 वाजता तिचा समारोप असतो। आपल्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना जास्तीत जास्त संख्येने ही सभा कशी होईल या दृष्टीने तुम्ही प्रसिद्धी द्यावी व या सभेमध्ये कशा प्रकारचे देखावे असतील आणि कशा प्रकारचं उज्जैनचं एक डमरू पथक आहे त्याची माहिती आमचे विश्व हिंदू परिषदेचे महानगर मंत्री उमेशजी चौधरी आपल्याला दिले। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गेल्या 20 वर्षापासून धुळे महानगरीमध्ये निघत असते। सुरुवातीला अगदीच मोजक्या काही लोकांनी या शहरामध्ये ही परंपरेचं बीज रोवली आणि ही शोभायात्रा सकाळी सुरू केली। मध्यंतरीच्या काळामध्ये ही शोभायात्रा संध्याकाळी निघाली आणि गेल्या 3 वर्षापासून आपण ही शोभायात्रा पुन्हा उगवत्या सूर्याला नमन करून ग्रामदेवता आई एकविरा देवी मातेच्या मंदिरातून ही सुरू केली। गेल्या 3 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आपण या शोभायात्रेत अनेक बदल केले। ही शोभायात्रा ही हिंदू समाजाच्या एकजुटीचं प्रतीक आहे, म्हणून या शोभायात्रेचं कोणी अध्यक्ष कार्याध्यक्ष एक चेहरा असं म्हणून आपण ठेवलं नाही। समाजातला तळागाळातला हिंदू व्यक्ती या शोभायात्रेचा प्रमुख आहे आणि त्याच धर्तीवर या शोभायात्रेचं नियोजन केलं जातं। गेल्या 3 वर्षापासून आपण वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जे संत आहेत पूजनीय महाराष्ट्रातील त्यांच्या वंशजांना आपण इथे आणण्याचा प्रयत्न करत असतो। धुळे जिल्ह्याला वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा आहे। वारकरी संप्रदायातून मोठमोठी मंदिरं या ठिकाणी आपण बघितलेली आहे, जिंचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि अनेक वर्षापासून अनेक वारकरी दिंड्या या पंढरपूरला जात असतात। म्हणून आपण गेल्या 3 वर्षापासून वारकरी संप्रदायाचा एक भला मोठा वारसा असलेल्या संत श्रेष्ठींच्या वंशजांना या निमित्ताने शहरात त्यांचा चरणस्पर्श व्हावा आणि शहराच्या नागरिकांना कृपा आशीर्वाद मिळावा हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हा प्रयत्न करत असतो। यावर्षी पंढरपूर जवळ असलेल्या आरण तीर्थक्षेत्रातील श्री सावता महाराज वसेकर, श्री संत सावता महाराज माळी यांचे 19वे वंशज हे या शोभायात्रेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहे। त्यांचे कृपा आशीर्वाद या निमित्त आपल्याला मिळणार आहे। याचबरोबर उज्जैन महाकाल नगरी उज्जैन येथील एक डमरू पथक विशेष आकर्षण म्हणून या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर सोंगीर येथील ढोल पथक या शोभायात्रेत सहभागी होणार आहे। वरणगाव येथील शौर्य पथक या शोभायात्रेत सहभागी होणार आहे। त्याचबरोबर विविध वारकरी संप्रदायातील मंडळ, त्याचबरोबर विविध सामाजिक सांस्कृतिक बोध देणारे देखावे या शोभायात्रामध्ये आपण सहभागी करणार आहोत। हिंदू समाजाचं एकजुटीचं प्रतीक म्हणजे ही शोभायात्रा असते। आपण सगळ्या जाती पाती पंथ आणि पक्ष याचे जोडे बाहेर काढून कुठेतरी हिंदू समाजाला एकत्र एक व्यासपीठ असावं हा हेतू ठेवून
या शोभायात्रेच्या समितीची आपण निर्मिती या शहरातल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी गेल्या 20 वर्षापूर्वी केली होती आणि तीच संकल्पना कायम ठेवून आज या वर्षी देखील आम्ही मार्गक्रमण करत आहोत.